नमस्कार, मी विक्रांत शंके. महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही खूपदा मला महाराष्ट्र जीवनच्या स्क्रीनवर पाहिले. सातत्यानं मी वेगवेगळे विषय कव्हर करत असतो, लोकांच्या मुलाखती घेत असतो. पण त्याला एक औचित्य असतं. गांधी जयंती असेल, आंबेडकर जयंती असेल, देशामध्ये कुठलं महत्त्वाची घटना घडली तर त्यावेळेस औचित्यानुसार मी मुलाखत घेतो. म्हणजे कधी असा योग नाही आला म्हणूयात आपण, किंवा कधी अशा अनौपचारिक गप्पा कुणासोबत कराव्यात असंही त्यावेळेस काही वाटलेलं नाही. पण आता मात्र मी तुमच्यासोबत करणार आहे अनौपचारिक गप्पा. तुमच्यासोबत या अर्थाने की तुम्ही आमच्यासोबत जुडून असणार आहे. म्हणजे आता ते 3 कॅरेक्टर आहेत यामध्ये. मी आहे, किरण सर आहेत आणि तुम्ही आहात. या ट्रायंगलमध्ये गोष्टी होणार आहेत, त्या ट्रायंगलमध्ये गप्पा होणार आहेत. आणि गप्पांचे विषय हे अत्यंत जिव्हाळ्याचे, तुमच्या माझ्या जिव्हाळ्याचे आहेत, जे की सातत्यानं आपण कॅफेमध्ये गेल्यानंतर, कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर 4-4 मित्र जर वैचारिक असतील तर त्यांच्यासोबत ह्या गप्पा होत असतात. तर तशाच प्रकारच्या गप्पा या ट्रायंगलमध्ये आपण करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा विषय, कुठल्याही प्रकारच्या गोष्टी गप्पा करायच्या असतील तर एक साथीदाराची आवश्यकता असते. तर माझ्यासोबत गप्पा करण्यासाठी आहेत पुणे विद्यापीठामध्ये इकॉनॉमिक्स शिकवतात ते असोसिएट प्रोफेसर म्हणून किरण शिंदे सर. आणि हा प्रश्न नाही, आता इथे आपली काही मुलाखत नाही, आपण गप्पा करणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं जो विषय आहे तो विषय आहे शिक्षणाचा. तुम्ही अकॅडमिक्समध्ये काम करता, शिक्षणाबद्दल काय सांगाल? या कोरोनाच्या काळात 1.5-2 वर्षामध्ये ऑनलाईन शिक्षणामुळे खूप नुकसान झाले विद्यार्थ्यांचं, याबद्दल काय सांगाल? आता कसं आहे, गेल्या साधारणतः 2019मध्ये आपल्याकडे कोरोना आलेला आहे आणि त्यानंतर आपण शिक्षणाची जी काही एकूण प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्णपणे बंद पडली. आणि मग जे असं झालं की एकूण जी सगळी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमुळे शिक्षणाच्या एका प्रक्रियेकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं. आता जर आपण पाहिलं की 2019मध्ये जर आपल्याकडे किंवा 2020च्या कालखंडामध्ये आपण म्हणू शकतो, त्यावेळेस आपण शिक्षणाबद्दल कुठेही बोललं गेलेलं नाही. कारण त्यावेळेस कोरोनाचे आकडे, कोरोनाची परिस्थिती, इथं एवढे सापडले, तिथं तेवढे सापडले, एवढे मेले, या सगळ्या गोष्टीमध्ये शिक्षण हे कुठेतरी एक साईडलाईन झालं का काय असं वाटत होतं. आणि त्यामुळं त्या शिक्षणावर कुठेतरी बोलणं गरजेचं आहे. का बोलणं गरजेचं आहे? तर कोणतंही राष्ट्र असेल, कोणताही देश असेल, कोणताही व्यक्ती असेल, समाज असेल, कुटुंब असेल, या सगळ्यांमध्ये जर प्रगती करायची असेल तर प्रगती करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे शिक्षण. त्याच्या व्यतिरिक्त तर आपण काही करू शकत नाही. कारण अडाणी व्यक्ती हा कुठेतरी मजुरी वगैरे करू शकतो, बाकी करू शकत नाही अशातला भाग नाही. परंतु जर प्रगती करायची असेल, आर्थिक प्रगती असेल, सामाजिक परिस्थिती असेल, तर आपल्याला तिथं शिक्षण गरजेचं आहे. आणि त्यामुळं तिथं शिक्षणावर कुठंतरी बोलणं गरजेचं आहे. आपण कुठेतरी समाजामध्ये किंवा शैक्षणिक वातावरणामध्ये सगळेजण कुठेतरी शांत बसलेले दिसून येतात. आणि विद्यार्थ्यांवर एकूण काय परिणाम झाला, किती परिणाम झाला, त्यांचं ॲनालिसिस किती आहे, त्यांचं अंडरस्टँडिंग किती आहे, याच्यावर कुठेतरी आता भाष्य होणं गरजेचं आहे. कारण देशाच्या विकासासाठी गरजेची असते ती तरुण पिढी. आणि ही तरुण पिढी आपण निर्माण करतो कुठून? तर शिक्षणातून. असं म्हटलं जातं भारतामध्ये सध्या 65% जास्ती तरुण आहेत. म्हणजे याची आकडेवारी किती जाते? तर साधारणतः 80 ते 82 कोटी इतकी आपले तरुणांची संख्या असलेली दिसून येते. मग या तरुणांच्या संख्येला आपल्याला जर पुढे घेऊन जायचं असेल तर काय गरजेचं आहे? सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? तर शिक्षण असणार आहे. बरोबर आहे. मग ह्या शिक्षणावर आपल्याला कुठेतरी बोलणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं हा विषय तुम्ही घेतला त्याबद्दल मी चॅनलचं सुद्धा आभार मानतो. आणि म्हणून आपल्याला या विषयावर बोलणं सध्या गरजेचं आहे. सर, शिक्षणाचा विषय तसा खूप महत्त्वाचा आहे. आपल्या बेसिक गरजा ज्या आता सुधारित युनोनं जाहीर केलेल्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या 5 मूलभूत गरजा आहेत. तर यामध्ये शिक्षण ही मूलभूत गरज आली, बेसिक गरज आली, पण यावर बोललं जात नाही. आता अशा काही व्यवस्था आहेत ज्या की सामान्यांची अपेक्षा काय असते की अशा महत्त्वाच्या विषयावर कोण बोललं पाहिजे? महत्त्वाच्या विषयावर इथला मीडियानं बोललं पाहिजे, जो की मेनस्ट्रीम म्हणून मिरवतो. महत्त्वाच्या विषयावर अशा काही व्यक्तींनी बोललं पाहिजे जे की समाजामध्ये एस्टॅब्लिश आहेत, लोक त्यांच्याकडे पाहतात, त्यांच्या विधानाची ती वेट करतात की बाबा हे साहेब काय बोलले, त्या मॅडम काय बोलल्या, पण ते लोक काही बोलत नाहीत. तर हे जे काही लोक आहेत ज्यांच्याकडून सामान्य लोक अपेक्षा करतात तर ते बोलत नाहीत. या पाठीमागं त्यांचा हेतू का बरं ते बोलत नाहीत असं तुम्हाला वाटतं? आता एखाद्याच्या हेतूबद्दल शंका व्यक्त करणे कुठेतरी चुकीचं आहे. परंतु क्रिटिक्स तर झाली पाहिजे, चिकित्सा झाली पाहिजे. हां, क्रिटिक्स झाली पाहिजे. आता तो नाव घेतलं मीडियाचं. आता ह्याच्यावर जर बोलायचं झालं तर मीडिया जो आहे, गेल्या वर्षी सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या झाली. त्या आत्महत्येवर साधारणतः 3-4 महिने असं काही डिबेट होत होती की जसं की आता युद्धात पेटले का काय असं वाटत होतं. त्यानंतर आपण पाहिलं की मागे ते श्रीदेवींचं मला वाटतं तिथं आत्महत्या काहीतरी झाली होती किंवा हत्या जे काही झालेलं होतं त्याच्यावर 3-4 महिने चालले. पण त्यानंतर आपलं करीनाचं वगैरे लग्न झालं, इथं का झालं, तिथं का झालं, ह्याच्या असले जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टीवर आपण 1 महिना 2 महिने सलमान खान लग्न का करत नाही हा आपला राष्ट्रीय प्रश्न बनून जातो. असं न कुठंतरी होतंय. आणि त्या व्यतिरिक्त आपल्याला काहीतरी बोलणं गरजेचं आहे. मग शिक्षणाबद्दल कोण बोलणार आहे? तर तू ज्या पद्धतीने म्हटलास की त्या शिक्षणामधले मोठे लोक बोलले पाहिजेत किंवा समाजातले मोठे लोक बोलले पाहिजेत. आता जे आपले धोरणकर्ते आहेत त्या धोरणकर्त्याबद्दल मला त्यांच्यावर टीका करायची नाही, परंतु जे पॉलिसी मेकर्स आहेत त्यांच्यावर आपण असं म्हणू शकतो त्यांची जी काही मुलं आहेत ती मुलं विदेशामध्ये शिक्षणाला जातात. बरोबर, साधी गोष्ट आहे.
त्यांची मुलं जर विदेशामध्ये शिक्षणाला जात असतील त्यांनी जावं, आम्हाला काही देणं घेणं नाही. मग आमच्या इथल्या मुलांना तुम्ही तेवढं शिक्षण त्या क्वालिटीचं देताय का? आणि आता ह्या ऑनलाईन ऑफलाईनच्या पद्धतीमध्ये तुम्ही जे काही एक घोळ घालून ठेवलेला आहे आणि एक चमत्कारच आपण केला की परीक्षा न घेताच आपण निकाल लावलेले आहेत. जवळजवळ 99% जास्त विद्यार्थी तर पास झाले. पास होऊ नये अशातला भाग नाही, परंतु त्यांची क्वालिटी किती वाढली आणि मग ते जे विद्यार्थी पास झाले त्यांनी पुढे ॲडमिशन घेतलं का, ह्या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे. कारण काही आकडेवारी अशी आहे, ती आकडेवारी गेल्या वर्षीच्या 2019-20चे मुंबई युनिव्हर्सिटीचे प्रवेश 21,000 प्रवेश मुंबई युनिव्हर्सिटीचे कमी झालेले. कशामुळं झाले? हे विद्यार्थी कुठं गेले? मग हे जे 10वी पास झालेले विद्यार्थी ते 11वीमध्ये प्रवेश घेत आहेत का? आज महाविद्यालयांना, मोठमोठ्या नामांकित महाविद्यालयांना ॲडमिशनची कुठेतरी टंचाई जाणवते आणि एकीकडे दुसऱ्या बाजूला काय झालं की लाखो विद्यार्थी पास झाले. गेल्या वेळी जेवढे झाले त्यापेक्षा जास्ती पास झाले. मग हे न ॲडमिशन घेणारे विद्यार्थी कुठं गेले? जो समाजातला शेवटचा घटक आहे, जे SC ST कॅटेगरीचे लोक आहेत, जे गरीब कुटुंबातले आहेत, भटके विमुक्त आहेत, आदिवासी आहेत, ह्यांच्यापर्यंत शिक्षण पोचतंय का? आपण ऑनलाईन म्हणतोय, ठीक आहे, चला हे ऑनलाईन किती जणांपर्यंत पोचतंय? तर मी तुम्हाला साधारणतः डेटा देतो. ह्या डेटामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की शहरी भागामध्ये साधारणतः 25% आणि ग्रामीण भागामध्ये साधारणतः 8% एवढ्याच विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षण पोहोचत आहे. हा डेटा कुणी दिला? तर युनिसेफनं हा डेटा दिलेला आहे. त्यानंतर अजिम प्रेमजी फाउंडेशननं हा डेटा दिलेला आहे. अजिम प्रेमजी फाउंडेशनचं असं म्हणणं आहे 27 ते 60% विद्यार्थी आज शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर गेलेले आहेत. मग हे कुठं गेले विद्यार्थी? यांचं पुढे काय होणार आहे? ते येणार आहेत का पुढे? ह्या गोष्टीचा कुठेतरी विचार होणं गरजेचं आहे. त्यांना आपण कसं आणणार आहे शिक्षणाच्या प्रवाहामध्ये? जर असं होत असेल तर विचार करणं गरजेचं आहे. कारण महिलाओं के लिए भले ही खुशियों की सौगात हो, लेकिन जिन पैसों के पास जाम नहीं पहुंचा उनकी भी तो बात हो. बरोबर आहे ना? ज्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही त्यांचं कोण बोलणार? म्हणून ह्या गोष्टीचं मला वाटलं की कुठेतरी असं व्हायला पाहिजे आणि तुम्ही मदत केली त्याबद्दल तुमचंही धन्यवाद मी म्हणतो. सर, आता ऑनलाईन परीक्षेच्या या स्वरूपाला घेऊन भरपूर विद्यार्थ्यांना पास केलं आणि विद्यार्थ्यांना पास केल्यानंतर कुठेतरी ही सुद्धा बाब महत्त्वाची आहे की विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की आम्ही असंच पास व्हावं. परीक्षा देण्याची, ज्ञानार्जनाची आता जी भूमिका आहे किंवा ती जी काही तडफ आहे ती विद्यार्थ्यांमध्ये राहिली नाही. तर हा नर्चरिंगचा प्रॉब्लेम आहे का? शिक्षणाचं महत्त्व या बाजूनसुद्धा कमी केलं जातं आहे का? याला दोन्ही बाजू कारणीभूत आहेत. एकाच बाजूने आपण म्हणू शकत नाही. कारण जी शिक्षकाची किंवा एका शिक्षण व्यवस्थेची समाजातली भूमिका असते ती भूमिका कुठेतरी निभावण्यासाठी आपण कमी पडलो का असं वाटतं. कारण शिक्षण म्हणजे नोकरी किंवा शिक्षण म्हणजे जास्ती पगार असं एक आपलं समीकरण झालेलं आहे आणि खास करून ग्रामीण भागामध्ये जास्त झालेलं आहे. आणि त्यामुळं जे शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे तो मुख्य उद्देश कुठेतरी आपल्याला दूर होताना दिसतो. काय मुख्य उद्देश आहे शिक्षणाचा? तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ज्याला आपण व्यक्तिमत्व विकास असं म्हणत असतो. तो व्यक्तिमत्व विकास कसा होतो? तर आपण जेव्हा वर्गामध्ये बसून विद्यार्थ्यांशी बोलतो, शिक्षक विद्यार्थ्यांशी बोलतात, विद्यार्थी विद्यार्थ्यांशी बोलतात किंवा विद्यार्थी शिक्षकांशी बोलतात, विद्यार्थी समाजामध्ये जातात, वागतात, त्यांचे जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत ते करतात, त्याच्या माध्यमातून विकास होत असतो. फक्त दिलेला कंटेंट शिकवणं आणि तो दिलेला कंटेंट शिकणं, त्याच्या परीक्षा देणं आणि पास होणं, डिग्री घेणं याला महत्त्व आहे, नाही याच्यातला भाग नाही. परंतु या व्यतिरिक्त जर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट नाही झाली तर आपल्याला कुठेतरी प्रॉब्लेम होऊ शकतो. पुढे आपण म्हणतो बेरोजगारी आहे. मान्य आहे, चला बेरोजगारी आहे, मागणी जास्त आहे, पुरवठा कमी आहे. परंतु ही बेरोजगारी का आहे? एकीकडे इंडस्ट्री असं म्हणतात की आम्हाला स्किल्ड लेबर भेटत नाही आणि दुसरीकडे आपण म्हणतो बेरोजगारी आहे. हे जे मिसमॅच आहे हे मिसमॅच कुठेतरी शिक्षण व्यवस्थेमधून कमी होणं गरजेचं होतं. परंतु ते कमी झालं नाही आणि मग ते अजून वाढताना दिसतं आहे आपल्याला. आता जर आपण बेरोजगारीचे आकडे पाहिले की वेस्ट बेंगॉलमध्ये, पश्चिम बंगालमध्ये एका रुग्णालयामध्ये जे मॉर्चरी असतं म्हणजे जे आपण पोस्टमॉर्टम रूम वगैरे म्हणत असतो तिथं मृतदेह जे ठेवलेले असतात त्याच्या रक्षणासाठी एक 5-6ची जागा होती आणि तिथे अर्ज आले 8,000 आणि 8,000 अर्जामध्ये 200 इंजिनियर, त्यानंतर 500 PhD धारक. हे नेमकं कुठंतरी जे मिसमॅच आहे हे मिसमॅच आपल्याला कमी करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे हा विषय मला गरजेचा वाटतो. याचं मूळ सर मी कुठेतरी या आपली जी शिक्षण प्रक्रिया आहे गुरुकुलापासूनच्या आतापर्यंतची आधुनिक शिक्षण व्यवस्था, तर मी याचं मूळ याच्यामध्ये शोधतो की आत्ता जे तुम्ही सांगितलेलं आहे की फक्त कंटेंट शिकवणं, परीक्षा घेणं, त्याचे निकाल लावणं या गोष्टी नाहीत, तर एक कल्चर क्रिएट झालं पाहिजे. त्या विषयाशी विद्यार्थ्यांनी समजून घेतलेला आशय प्राध्यापकाशी चर्चा करणं, त्याची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, तर हे कल्चर भारतामध्ये पूर्वीपासून राहिलेलं नाही. गुरुकुल सिस्टम जी होती, गुरुकुल सिस्टममध्ये फक्त गुरुचं स्थान वरचं, गुरु ज्ञान देणार आणि जो ज्ञानार्थी आहे, जो शिष्य आहे तो तसंच ज्ञान पुढं घेत जाणार. प्रश्न विचारण्याला बंदी, चिकित्सा करण्याला बंदी, एखाद्या गोष्टीची चिरफाड, पोस्टमॉर्टम जसं आपण म्हणलो, गोष्टींचं पोस्टमॉर्टम करायला बंदी, या सगळ्या बंदींचं आउटपुट कुठेतरी हे आहे असं मला वाटते. आणि या शिक्षण व्यवस्थेला धरून मग सगळे खूप सारे प्रश्न असे होत असतात. अजून काय वाटतं सर तुम्हाला समकालामध्ये ज्या पद्धतीनं शिक्षणाचं
सार्वत्रिकरण होण्याऐवजी केंद्रीकरण झाले, भांडवलीकरण होतं आहे. त्याचबरोबर आता काल परवा अशा प्रकारच्या काही पोस्ट आपण वाचल्या होत्या, लोकायतनी त्या पोस्ट जारी केल्या होत्या की मुलांचा सुद्धा वापर त्यांच्या हातामध्ये मोबाईल देऊन भांडवली नफ्यासाठी केला, भांडवलीकरणाचे जे काही अजेंडे आहेत ते राबवण्यासाठी केला. तर शिक्षणाचं बाजारीकरण आणि भांडवलीकरणाची प्रक्रिया हा जो सगळा काही फार्स आहे त्याबद्दल काय वाटतं किंवा तुमचं काय आकलन आहे, काय सांगाल, काय भाष्य कराल याबद्दल? आता तू भांडवलीकरणाबद्दल बोललास तर आपण भांडवलशाही वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल तर आपण नंतर कधी बोलूयाच. परंतु शिक्षण ह्या जो काही विषय आहे त्याच्यावर आपल्याला स्टिक राहायचं असेल तर मला असं वाटतं शिक्षण हा काही नफा कमवण्याचा धंदा नाही. आज जे आपण पाहतो आहोत की वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठ्या क्लासेस आपल्याला दिसून येतात, 1-1 कोटीची त्यांची फीस असते, ते बक्षीस लावतात 1-2 कोटीचे. आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा आपण ह्या गोष्टी पाहू शकतो. मग पुरस्कार असतात, वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. 200-200 500-500 विद्यार्थी असं ते फिल्मला बसवल्यासारखं बसवून ते वर्गामध्ये शिकवत असतात. हे जे भांडवलीकरण किंवा एक बाजारीकरण झालं आहे शिक्षणाचं, ह्या बाजारीकरणाचे तोटे अनेक आहेत. कारण ज्यांच्याकडे पैसा नाही ते विद्यार्थी तिथे पोहोचू शकत नाही. मग याची आकडेवारी एक जर द्यायची झाली तर कोरोना व्हायच्या आधी, आताचं परिस्थिती नाही, साधारणतः 80% लोकांना आपल्याकडे त्या दर्जाचं शिक्षण मिळत नाही. क्वालिटीचं एज्युकेशन ज्याला आपण म्हणत असतो ते शिक्षण मिळत नाही. हा एक स्टडी आहे, वेगवेगळ्या स्टडीमधून हा डेटा समोर आलेला आहे. मग हे जे शिक्षण त्यांना मिळत नाही त्यांच्याबद्दल काय, किंवा आता जे भांडवलीकरणामध्ये आपण म्हणतो की मी स्वतःचं सांगतो, माझ्या जरी पुढे जाऊन मला मुलांना शिकवायचं म्हटलं 1 लाख रुपये फीस भरणं पहिली दुसरीला आम्हाला शक्य नाही, कुणाला शक्य नाही. साधारणतः 80-90% असे लोक आहेत ज्यांना शक्य नाही. मग हे जे भांडवलीकरण झालेलं आहे, हे बाजारीकरण झालेलं आहे, हे जे आताचे संस्थाचालक वगैरे आहेत त्यांना दोष देता आपण कामा नये, कारण ते त्यांच्या प्रॉफिटसाठी आलेले ते कमवत आहेत. मग हे जे सरकारची इथं भूमिका होती, सरकार इथं काही फक्त फॅसिलिटेटर म्हणून नाही बघू शकत. सरकार इथं स्वतःचा रोल असला पाहिजे. सरकारचं काय केलं पाहिजे, त्यांनी जेवढे काही शिक्षणाच्या व्यवस्था आहेत त्या सगळ्यांना फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन दिलं पाहिजे. अगदी पहिली ते पार त्यांना जेवढं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन शिकायचं तेवढं शिकू द्या. कारण काही जे गरीब घरातून येणारे विद्यार्थी असतात त्यांच्यामध्ये आपण जे मोठमोठे महात्मे वगैरे झालेले आहेत ते आपण पाहू शकतो की हे लोक अगदी साधारण परिस्थितीतून आलेले आहेत. त्यावेळेस जर त्यांना 1 लाख रुपये 2 लाख रुपये देऊन शिक्षण, कोणीही असतील मग त्यांना जर त्यावेळेस दिले 1 लाख 2 लाख रुपये देऊन जर शिक्षण घ्यायचं असतं तर ते शिक्षण घेऊ शकले असते का? मग तसे जे काही पोटेन्शियल असणारे विद्यार्थी आहेत ते पोटेन्शियल असणारे विद्यार्थी आपण कुठेतरी हरवत चाललो आहे का असं वाटतं. कारण काय, एक डायलॉग मस्त आहे, धुरळा मराठी पिक्चर होता, तुम्ही पाहिलेला असेल. त्या धुरळा पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे की पोटेन्शियल गमावणं किंवा पोटेन्शियल वाया घालवणं हे पोटेन्शियल नसण्यापेक्षा जास्ती वाईट आहे. बरोबर आहे. मग आता भारताचं जर बघायला झालं की एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे की जे मोठमोठ्या कंपन्या आहेत त्या मोठमोठ्या कंपन्यांचे CEO इंडियन्स आहेत. बरोबर आहे. गुगलचं जर आपण घेतलं सुंदर पिचाई आहेत, मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला आहेत. असे वेगवेगळे जे लोक आहेत ते भारतीय लोक आहेत. मग भारतीय लोकांमध्ये टॅलेंट नाही, पोटेन्शियल नाही अशातलं म्हणणं भाग नाही. मग हे जे असलेलं पोटेन्शियल आहे, 60% पॉप्युलेशन म्हणजे साधारणतः 80 कोटी लोकसंख्या ही जी यंग आहे. आणि आता जर पाहिलं आपण पुढल्या वर्षामध्ये 2022मध्ये भारताचं जे काही ॲव्हरेज एज असणार आहे, सरासरी वय, ते 28 असणार आहे. आणि त्याच वेळेला चायनाचं ॲव्हरेज एज किती असणार आहे, 37 वर्ष. आणि युरोपचं ॲव्हरेज एज किती असणार आहे, 45 वर्ष. म्हणजे सगळ्यात तरुण देश कोण, तर भारत. मग हे जे 80 कोटी लोकसंख्या साधारणतः आपल्याकडे आहे की जगाची मॅनपॉवर बनू शकते. ह्याला कशा पद्धतीनं आपण नर्चर करायचं, ह्यांना कशा पद्धतीनं आपण वर घेऊन जायचं, याच्यावर कुठेतरी विचार होतोय का, आणि जरी होत असला तरी तो ग्राउंड लेवलला पोचतोय का, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपण ग्रामीण भागातून येतो, आपण पाहतो की आजच्या परिस्थितीमध्ये जेव्हा विद्यार्थी शिक्षण घेतात त्यावेळेस ते जे ऑनलाईन शिक्षण घेतात, किती शिकतात, त्यांना किती समजतं, किंवा जे लहान लहान मुलं आहेत जे 1ली-2रीला जाणार होते आता डायरेक्ट 3रीला गेलेले आहेत. बरोबर. मग त्यांच्यापर्यंत 1ली-2रीचं काय पोहोचलं, त्यांचा विकास काय झाला, किंवा लहान लेकरांचा काही फारसा कंटेंटचा विकास होत नसतो, त्यांचा मेंटल डेव्हलपमेंट आपण त्याला म्हणत असतो की त्यांचं खेळण्यामधून किंवा संवादामधून हे जे काही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होत असते ती किती झालेली आहे, त्याचे उद्दिष्ट किती साध्य केले आहे. या आत्ताच्या परिस्थितीमध्ये याच्यावर कोणीतरी भाष्य करणं आणि काय करता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं आपण ह्या गोष्टीबद्दल बोलत असतो. शिक्षणाच्या भांडवलीकरणाचा जो मुद्दा आहे सर, तो बरेचदा मी मूल्यव्यवस्थेशी जोडतो. म्हणजे बघा, एक साधं सोपं उदाहरण जर सांगायचं झालं तर माझी मुलं ही कॉन्व्हेंटच्या शाळेमध्ये शिकली पाहिजेत, माझी मुलं ही इंग्रजी शाळेमध्येच शिकली पाहिजेत, असा जो काही आग्रह आहे तर तो आग्रह कुठेतरी भांडवली व्यवस्थेनं जी मूल्यव्यवस्था कायम केली पालकांच्या मनात, तो आग्रह त्या मूल्यव्यवस्थेमधून आलेला आहे. की ज्यावेळेस पालक कंपॅरिझन करतात किंवा एखादा मध्यमवर्गीय माणूस असेल, क्लर्क असेल, शिक्षक असेल, त्याची बायको त्याला म्हणते की नाही बघा त्या साहेबांची मुलं कॉन्व्हेंट स्कूलमध्ये गेली, शेजाऱ्याचा मुलगा कॉन्व्हेंट स्कूलमध्ये गेला तर माझ्याही मुलाला तुम्ही कॉन्व्हेंट स्कूलमध्येच टाका. अगं पण त्याची फीस 40,000 आहे, 50,000 आहे, व्हॉट एव्हर बी हाय,
कॅपॅसिटी त्याची आहे, म्हणजे पेईंग कॅपॅसिटी आपली नाही, तरीही जो आग्रह होतो पालकांच्या मनातून, तर या पार्श्वभूमीवर पालकांना अवेअर करणं हे गरजेचं वाटतं मला. तुमच्याकडे काय स्ट्रॅटेजी आहे पालकांना अवेअर करण्यासाठी? आणि याच विषयावर नाही, अनेक बाजूनी पालकांना अवेअर करणं गरजेचं आहे ऑनलाईनच्या. पालकांना तर अवेअर करणं गरजेचंच आहे. आपल्याकडे कसं होतं, एक फ्लो असतो. एखाद्या गावातला एखादा विद्यार्थीचा शिक्षक झाला तर त्या गावातले अख्खे विद्यार्थी सगळे ते डीएडला जातात. असं होतं आपल्याकडे. एखाद्या शहरामधल्या एखाद्या विद्यार्थीचा कलेक्टर झाला तर अख्ख्या शहरातले विद्यार्थी सगळे MPSC UPSCच्या नादाला लागतात. असं होतं. हा एक फ्लो असतो. परंतु पालकांनाही या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. शिक्षण म्हणजे काही फक्त जे आपण कॉन्व्हेंट स्कूलमध्ये गेलो विद्यार्थी चांगला इंग्लिश बोलायला लागला म्हणजे तो मोठा सुशिक्षित झाला असं नाही. कारण जे काही गरीब घरचे विद्यार्थी आहेत ज्यांना इंग्लिश चांगली येत नाही परंतु त्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे, ते सुद्धा विद्यार्थी पुढे जाऊ शकतात. आणि कुठेतरी स्कूल लावलं पाहिजे किंवा मोठ्या स्कूलमध्ये गेलं पाहिजे असंही काही नाही. कारण मराठी स्कूलमध्ये शिकवलं जात नाही अशातलाही भाग नाही, इंग्लिश स्कूलमध्ये फक्त शिकवलं जातं अशातलाही भाग नाही. मग ह्या गोष्टीचं पालकांनी कुठेतरी कंपॅरिझन कमी करावं. आणि दुसरी बाजू याची अशी आहे, तुम्ही जे क्वालिटी एज्युकेशनबद्दल बोलतो आपण, त्याच्यामध्ये मी इकॉनॉमिक्सचा अभ्यास करत असल्यामुळे काही गोष्टी समोर येतात. 2016-17 पासून एक छोटा आकडेवारी आहे. 2016-17 पासून भारत सरकारनं 8 लाख कोटी, आता ही आकडेवारी खूप मोठी आहे, 8 लाख कोटी रुपये हे जे उद्योगपती आहेत त्यांचे माफ केलेत. म्हणजे जेवढे पैसे 100 रुपये जर त्या उद्योगपतींना दिले असेल त्यातले फक्त 37 रुपये वापस आले. व्याज तर तिकडेच गेलं. 37 रुपये वापस आले म्हणजे 63 रुपये कुठे गेले? मग हे जे पैसे आहेत, हा जाब विचारायचा आपण ते सोडून देऊयात, ते पैसे आपण तिथं घालू शकतो. मग तेच जर पैसे आपण इकडे शिक्षणामध्ये घातले तर, शिक्षणामध्ये आपल्याला म्हणतो की कोठारी आयोगाने 6% सांगितलं, GDPच्या 6% खर्च करायचा. आपण किती करतो? 3% ते 4%च्या आसपास करत असतो. हे जे शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर राहणारे लोक आहेत किंवा जे पालकांना वाटतं आमच्या मुलांना मोठ्या स्कूलमध्ये गेले पाहिजे, त्याची फीस परवडत नाही. मग तिथं सरकारनं खर्च करायला काय प्रॉब्लेम आहे? शिक्षणाचा सगळ्यात जास्त जर उपयोग होणार असेल तर तो देशालाच होणार आहे. ते विद्यार्थी पुढे जाऊन कुठेतरी आपण म्हणू शकतो की काहीतरी चांगलं करून ते देशाचा फायदा करून देणार आहेत. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ते सरकारनं तिथं का खर्च करू नये? मग शिक्षण हा सगळ्यात दुर्लक्षित विभाग आपल्याकडे राहतो. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पालकांनीही समजून घेणं गरजेचं आहे, सरकारनेही समजून घेणं गरजेचं आहे आणि एकूण समाजानं सुद्धा या गोष्टी कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे की शिक्षणामुळे बाबा सगळं काही डेव्हलपमेंट होते आणि एवढी शिक्षणाची हेळसांड होऊ नये याबद्दल बोलणं गरजेचं आहे. आता वारंवार सरांच्या चर्चेमधून सरांच्या माझ्या सरकारच्या भूमिकेबद्दल प्रश्न उठत आहेत. सरकारची शिक्षणविषयक भूमिका हा मुद्दा तसा सर खूप गंभीर, संवेदनशील आणि दीर्घ चर्चेचा आहे. कारण 2014 पासून भाजप सरकार आणि मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतरचे जे काही आपण त्यांच्या पॉलिसीज पाहिल्या, आता मला वाटतंय नवीन शैक्षणिक धोरण आणलेलं आहे आता केंद्र सरकारने, आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर अभ्यास जर केला तर सगळीकडं सरकारची उदासीन भूमिका या ठिकाणी क्वालिटी एज्युकेशनला घेऊन दिसते. आपण थोडंसं आताची जी काही नवीन पॉलिसी आलेली आहे एज्युकेशन पॉलिसी त्याच्यावर भाष्य करूयात. त्याबद्दल तुमचं आकलन काय आहे सर? नाही, नवीन एज्युकेशन पॉलिसी अजून लागू झालेली नाही, त्याचे रिझल्ट्स आउटकम्स अजून यायचे आहेत, त्यामुळे भरपूर क्रिटिक्स याच्यावर आलेले आहेत. पॉलिसी जेव्हा येते त्यावेळेस त्याला राबवून त्याचे आउटपुट येणं गरजेचं आहे, त्याच्यावर नंतर भाष्य करता येईल. त्याच्यावर आता भाष्य करण्याची गरज वाटत नाही मला, कारण अजून ती पॉलिसी लागूच झालेली नाही. कारण त्याच्यामध्ये चेंजेस आहेत. मग ते नवीन पद्धतीमधून एका दुसऱ्या पद्धतीमध्ये जाणं हे कुठे ना कुठे त्रासदायक होत असतं. हां, कुठेतरी त्रासदायक होत असतं, परंतु त्याचे रिझल्ट जेव्हा येतील त्यावेळेस आपण त्याच्यावर भाष्य करूयात. सध्याची परिस्थिती जी आहे त्याच्यावरच आपण भाष्य केलेलं योग्य नाही. आता प्राधान्यानं आपण कुठल्या गोष्टीवर शिक्षणाच्या अनुषंगाने काम करण्याची गरज तुम्हाला वाटते? आपण म्हणजे सामान्य माणूस, समजा पालक असेल, तुमच्या माझ्यासारखे पत्रकार, प्राध्यापक असतील, शिक्षक असतील, या लोकांनी मिळून सर्वांनीच, फक्त प्राध्यापक शिक्षक असं नाही, कुटुंब असेल, समाज असेल, सरकार असेल, या सर्वांनी शिक्षणावर कार्य करणं गरजेचं आहे. जी प्रक्रिया सध्या बंद पडलेली आहे, जी विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर जात आहेत त्यांना कुठेतरी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये परत आणणं आणि ही सगळी प्रक्रिया पुन्हा सुरू करणं अतिशय गरजेचं आहे. कारण जे आपण युरोपीय देश म्हणतो ते देश खास कशामुळे आहेत, आपल्याला त्यांचं आकर्षण कशामुळे वाटतं? ब्रिटन असेल, अमेरिका असेल किंवा अजून युरोपीय देश असतील, याचं आपल्याला आकर्षण का आहे? तर कारण त्या देशांमधली जी व्यवस्था काम करते ती व्यवस्था सर्वसामान्य लोकांसाठी काम करते आणि त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये मॅनेज कसं केलं एज्युकेशन याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. कारण इंग्लंडमध्ये ज्यावेळेस कोरोना होता, अतिशय भरामध्ये होता, त्यांनी काही काळासाठी शाळा बंद केल्या, परंतु सर्वात शेवटी त्यांनी शाळा कॉलेज बंद केलं आणि जेव्हा सुरुवात करायची वेळ आली तेव्हा सर्वात आधी त्यांनी शाळा कॉलेज चालू केलं. त्यांनी वेगवेगळे शिक्षण तज्ज्ञ बोलवले, त्यांनी आरोग्य तज्ज्ञ एका ठिकाणी बसवले आणि त्यांना विचारलं की कशा पद्धतीने हे चालू ठेवता येईल. आपण विचार तसा नाही करत आहे. आपले जे तज्ज्ञ वगैरे लोक आहेत, मी त्यांच्यावर क्रिटिक्स नाही करत आहे, ते
बंद का करायची ह्याची कारणं शोधून काढतात. मग चालू कसं करायचं ह्याची पर्याय शोधून काढा ना. कशा घ्यायच्या नाहीत, परीक्षा कशा घ्यायच्या नाहीत, का घ्यायच्या नाही याची कारण आपण शोधून काढतो. आणि विद्यार्थी मागणी करतात परीक्षा नका घेऊ, आणि विद्यार्थी पुन्हा म्हणतात आमच्या सगळंच कॅन्सल करा, आम्हाला डायरेक्ट डिग्री द्या. ते पण मान्य करणार आहेत का? हे पण प्रश्न आहे ना. मग या गोष्टीचा कुठेतरी विचार व्हावा आणि शिक्षणाची प्रक्रिया परत एकदा चालू व्हावी. ब्रिटननं काय केलं, मी तिथंच येतो परत. ब्रिटननं ज्यावेळेस कोरोना चालू होता त्यावेळेस थोड्या काळासाठी बंद केल्या, आणि परीक्षा त्यांनी कॅन्सलही केल्या नाहीत, ऑनलाईनही घेतल्या नाहीत. त्यांनी परीक्षा ऑफलाईन घेतल्या, शाळा कॉलेजमध्ये घेतल्या, सरळ ऑफलाईन परीक्षा घेतल्या आणि त्यांचे निकाल लावले. आपण सुद्धा गेल्या वर्षी सुद्धा नीटसारखी परीक्षा ज्याच्यामध्ये 40-50 लाख विद्यार्थी बसतात, ती परीक्षा आपण ऑफलाईन घेतली होती. मग ही 10वी-12वीची परीक्षा ऑफलाईन घेणं शक्य नव्हतं का? पर्याय अनेक होते, त्याचा वापर करणं गरजेचं होतं. आणि कुठेही असू द्या, युनिव्हर्सिटी असेल किंवा शाळा कॉलेजेस असतील, ह्या सगळ्या ठिकाणी याचा वापर करून अनेक पद्धतीनं शिक्षणाची प्रक्रिया पुन्हा चालू करता येऊ शकते. त्यासाठी विचार करणं गरजेचं आहे. आणि आता जेव्हा आपण पाहतो की नेत्यांची मुलं विदेशात म्हणजे शिक्षणासाठी आता जात आहेत, ही परिस्थिती आपल्याला माहिती नाही. त्यांची मुलं आता शिक्षणासाठी जात आहेत, त्यांना शिक्षणाचं महत्त्व माहिती आहे, कारण तिथं शिक्षण गरजेचं आहे, सगळ्यांसाठी शिक्षण गरजेचं आहे. मग आपल्याच मुलांना ते तुम्ही घरी बसून का ठेवलं आहे? मग त्यांच्यावर किती परिणाम होणार आहे? कोरोनाची 3री लाट येणार आहे, जानेवारीपासून म्हणतो आपण 3री लाट येणार आहे. त्याची तयारी करा ना, का स्वागत करण्यासाठी बसलो आहे का आपण तिथे? मग तयारी कशा पद्धतीने करता येते? शहरामध्ये असेल, गावामध्ये असेल, वेगवेगळ्या ठिकाणी छोटे छोटे हॉस्पिटल्स उभा करा, 5,000-10,000 बेडचं हॉस्पिटल जिल्ह्याच्या ठिकाणी उभे करा, नर्सिंग स्टाफ वाढवा, डॉक्टरचा स्टाफ वाढवा. या गोष्टी करता येऊ शकतात ना. आणि मग त्याच्यासाठी फाईट करूयात आपण. ते कोरोना आहे म्हणून घरात बसून राहणं आणि विद्यार्थ्यांना घरात बसवणं हे अंतिमतः देशासाठी नुकसानदायक आहे. कारण रघुराम राजन यांचं पण एक स्टेटमेंट आहे, त्यांनी असं म्हटलं की लवकरात लवकर शाळा कॉलेज नाही चालू झालं तर संपूर्ण एक पिढी आपण गमावून बसलेलो असतो. मग त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा करणार आहे? ज्यांनी डायरेक्ट समजा आता 1-2 वर्ष अजून नाही चालू झालं, विद्यार्थी डायरेक्ट 5वीलाच गेला, त्याच्याकडून काय अपेक्षा करणार आहेत आपण? डायरेक्ट 5वीला गेला. एखाद्या विद्यार्थ्यांना समजा गेल्या वर्षी MBAला ॲडमिशन घेतलं असेल, त्याचं ह्या वर्षी MBA पण पूर्ण झालं, त्यांनी एक दिवशी शाळा कॉलेज पाहिलेलं नाही, त्यांनी एक दिवशी ऑफलाईन लेक्चर केलेले नाहीत किंवा विषय तपासले नाहीत, पुस्तकांना हँडल केलेलं नाही, लायब्ररीत तो कधी गेलेला नाही. मग ह्याचा विकास कशा पद्धतीनं होणार आहे? ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि त्याच्यावर समाज असेल, शिक्षक असतील, सरकार असेल यांनी सकारात्मक विचार करावा आणि प्रक्रिया चालू करावी, जेणेकरून कोणीही याच्या प्रवाहाच्या बाहेर राहणार नाही. आणि ज्यांच्या नोकऱ्या वगैरे सध्या गेलेल्या आहेत त्यांसाठी सरकारनं काय करावं की जर त्यांचे विद्यार्थी शाळा कॉलेजमध्ये असतील त्यांना फ्री शिक्षण द्यायला काय प्रॉब्लेम आहे? सरकारने इथं खर्च करा ना. तुम्ही लाखो कोटीचं उद्योगपतीचं कर्ज माफ करता, मंत्र्यांच्या दौऱ्यावर लाखो कोटी उधळले जातात, ते बंद करा आणि हे चालू करा. नाही का होऊ शकत? खूप सारे हे प्रश्न आहेत. आणि हा जो मुद्दा किरण सरांनी तळमळीनं मांडला आहे, त्या मुद्द्यावर आपण सर्वांनीच लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. शिक्षण हा खूप कोर घटक आहे आणि शिक्षणाकडे लक्ष केंद्रित जर आपण केलं तरच आपण आपलं भविष्य वाचवू शकू. आपल्याला भविष्य सिक्युअर करायचं असेल, तरुण पिढी आता आपण काय म्हणतो डंका वाजवते भारतामध्ये सगळ्या, की जगामध्ये वाजवतात भारताला घेऊन, की हा तरुणांचा देश आहे. किरण सरांनी आता इथं आकडेवारीसुद्धा मांडलेली आहे. आकडेवारीच्या माध्यमातून स्पष्ट झाले की सगळ्यात तरुणाचा देश, सगळ्यात तरुण ज्या ठिकाणी वास्तव्य करतात तो देश म्हणजे हा भारत आहे. आणि याला युटिलाइज करायचं असेल, याच्या स्किलचा वापर करून घ्यायचा असेल तर शिक्षण हा पहिलं खूप महत्त्वाचं आहे. आणि आज कुठंच यावर बोललं जात नाही, यावर चर्चा होत नाहीत. मेनस्ट्रीम मीडिया, आपण मेनस्ट्रीम मीडिया म्हणतो पण तो बायस मीडिया झालेला आहे, तो साईड मीडिया झालेला आहे, साईड स्ट्रीम मीडिया झालेला आहे. आणि ज्या लोकांकडून, ज्या इन्स्टिट्यूशन्सकडून, ज्या पत्रकारितेच्या माध्यमातून या गोष्टीवर बोललं जावं, भाष्य केलं जावं अशी अपेक्षा आहे. किंबहुना त्यांच्याकडूनच ते अपेक्षित आहे, ते लोक बोलत नाहीत. तर आपण महाराष्ट्र जीवनच्या माध्यमातून हा छोटासा उपक्रम राबवलेला आहे, हा प्रयत्न केलेला आहे. आपल्यासोबत किरण सर जुडले, त्यांनी या ठिकाणी अतिशय तळमळीनं शिक्षण या विषयाला घेऊन आपलं मत मांडलेलं आहे. आणि अशाच प्रकारचे आपण उपक्रम कार्यक्रम राबवत जाऊयात. आणि देशाला ज्या गोष्टींची गरज आहे, ज्या विषयावर चर्चा झाली पाहिजे, ज्या विषयावर काम झालं पाहिजे, फक्त चर्चा करून या गोष्टी सुटणाऱ्या नाहीत किरण सर. मला असं वाटतं की यावर काम झालं पाहिजे. आणि अशा विचाराचे जे काही लोक आहेत त्यांना महाराष्ट्र जीवनच्या प्लॅटफॉर्मवर नेहमी ग्रामीण भाषेत, तुमच्या माझ्या भाषेत म्हणून तुम्ही आव्हान आहे, तुम्हाला हे आव्हान आहे की तुम्ही या आणि आपण या ठिकाणी गप्पा करूयात, चर्चा करूयात. हा जो आवाज आहे तो आवाज या माध्यमातून सर्वांपर्यंत गेला पाहिजे आणि पिढ्या वाचवण्याचं काम झालं पाहिजे. परत भेटूयात एका अशा नवीन विषयासह, नवीन व्यक्तिमत्वासह. हा विषय गंभीर होता म्हणायला गंभीर वळण आलं सर. आणि दुसरी बाब अशी आहे की बरेचदा तज्ज्ञांच्या मुलाखती घेऊन वगैरे माझा पण पिंड तसं झाला. आता मी जवळपास विसरून गेलो की कशा पद्धतीने एक अनौपचारिक बोलावं, मध्ये तो टोन येत होता, काय सांगाल या अनुषंगाने वगैरे गोष्टी. तर मला आणखी यामध्ये थोडासा बदल करून आपण
आणखी मोकळेपणा वातावरणात आणण्यात, पण गंभीर विषय जर आपण त्याची मांडणी करत असू तर मोकळेपणा येणार नाही, कारण हा खरंच तुमच्या माझ्या भविष्याचा प्रश्न आहे. परत भेटूयात. खूप खूप धन्यवाद तुम्ही हा कंटेंट पाहिल्याबद्दल. थँक्यू.